स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आज आपण चाललेलो आहे गणपती बघायला. मग काय, मी होतो, सोन्या होता, कश्यप होता, दर्शन होता आणि मनीष होता. आलो समताबद्दी कधी कळालंच नाही बघता बघता. आता जाईल डायरेक्ट स्टेशनला. रिक्षात भावानं शूट घ्यायचं होतं, पण रिक्षाचं शूट करायला भेटलं नाही कारण आम्ही 5 जण होतो. मनीष चेडेचा आहे बघा गायच कसा भाऊनं एडेचं आईचं काय थांबायचं नावच नाही, नुसतं जाईल तिथे एडेचं आहे बघा. मनीष भाऊ फुल फॉर्ममध्ये आज नाही काय बघा कसे एडेचं आहे चालू झालेत. आता इथनं जायला आता भाऊ जाता आता तुमच्या भावाला लाईक फॉलो आणि कमेंट नक्कीच करा. दर्शन भाऊ बघा कसा करतोय. आता जायला मी भाऊंनो ॲक्सिलेटरमध्ये आहे बघा. आलो फायनली ॲक्सिलेटरमध्ये. सोन्या डॉन बघा, दर्शन मागा आपले गँगस्टर शूटर आहेत, मनीष आहे, कश्यप आहे. तिथं पण एडेचं आहे, नुसतं एडेचं आहे हो. जाईल तिथे एडेचं आहे करायची सवयच झाली आता काय बोलायचं. जाता आता ओजी सिद्धूला फॉलो करा नक्कीच असेच ब्लॉग पाहण्यासाठी. आता बघा तिकीट काउंटरला आलो, तिथनं बघा आता परत चाललो आम्ही. आता बोललो तिकीट काउंटरला बघा. तिकीट काउंटरला आलो, तिथं पण एडेचं आहे, नुसतं एडेचं आहे बघा कसा करतो आहे बघा. मनीष भाऊ एकटाच फॉर्ममध्ये होता, बाकी सगळे हसत होते. नंतर हसता हसता बोललो लय झालं असं आता आपण जाऊया, तरी पण एडेचं आहे चालूच होते. दर्शन बोलते कसा दिसतोय भावांनो. मी बोललो एकदम चॉकलेट दिसतोय भावा तू, चला आता. तर तिथनं फायनली आलो भावांनो ट्रेन पकडायला. तिथनं बघा तिथं पण एडेचं आहे चालू झालं. तिथनं आलो इथं. आता इथनं जायला आता आम्ही डायरेक्ट गणपती बघायला. आज आपला स्पेशल ब्लॉग होणार आहे गाईस आणि पार्ट 2 पण येणार आहे ह्याचा. ते थोडंसं सस्पेन्स आहे नाही का, तर तुम्ही बघा नक्कीच, तुम्हाला आवडेल. हा पार्ट 1 आहे. बघा कसं चाललो आहे आता आम्ही, चालत चाललो आहे इथनं. तिथं पण मनीष भाऊचे एडेचं आहे चालूच होते, जाईल तिथे एडेचं आहेत असतात. सोबत कश्यप भाऊ पण जॉईन झाला, माझ्यासोबत होता दर्शन. सोन्या मोबाईल बघत होता. तिथनं फायनली आलो बाबा लोकेशनवर जिथं आपल्याला जायचं होतं तिथं आलो. जाता आता म्हटलं चला काहीतरी करूया, मग ते बोलले चला जाऊ पटापट आता पप्पांचं घेऊ दर्शन. दर्शन बघा, दर्शन आपल्यासोबतच आहे, त्याचा आता काही विषय नाही भाऊंनो. बघा इथनं हे सगळं पार केलं तर फायनली भाऊंनो आलो. पहिला गणपती बाप्पा बघितला तर माझे डोळे भरून आले, कारण एवढा भारी गणपती होता ना काहीच. मला तर आवडला म्हणून मी स्टार्टिंगलाच त्याचा फोटो टाकला नाही का, फुल पॉवरमध्ये. बघा तुम्हाला आता गणपती दाखवतो गाईस, तुम्ही पण मनसेला भारी आहे. आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुमच्या भावाला. बघा पहिलाच गणपती आम्हाला हा बघायला भेटला आहे. एवढा भारी आहे का नाही गाईस, गर्दी तर खूप होती, सिनेमेटवाल्यांची ढीग लागलेली. तर तुम्ही पहिला गणपती बघितला आजच्याला, आता दुसरा गणपती बघा, तो पण एकदम भारी आहे नाही का. कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्हाला आवडला का नाही ते, मला तर खूप आवडला. हा बघा तुम्हाला दाखवतो एकदम भारी, त्याचा मी फोटो पण टाकणार आहे, तो पण बघा गाईज कसा आहे कसा नाही. कधी कसा आहे भावांनो कमेंटमध्ये नक्कीच सांगा. कधी 2 बघून झाले, आता आम्ही चाललो तिसरा गणपती म्हणजे मनीषच्या आवडीचा गणपती. म्हटलं चला जाऊया बघूया गणपतीमध्ये मनीषला काय आवडले. पण गणपती भावांनो एकच नंबर होता गाईज, मला तरी आवडला. कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्हाला आवडला का नाही, त्याचा मी फोटो पण टाकला आहे. कसा वाटतोय कमेंटमध्ये नक्कीच सांगा. हे बघा आला फायनली भावांनो चौथा गणपती तेवढा भारी होता ना, एकदम मस्त. माझं तर मनच जिंकलं भावानी त्या गणपतीने. आणि मंडळाचे पण कार्यकर्ते एकदम भारी होते. हे बघा ढोल पथक लावलेला त्यांनी. मग काय तुमचा भाऊ सिनेमॅटिक शूट घ्यायचा राहतोय, आता सिनेमॅटिक शूट पण एडिट करणार आहे मी आता लवकरच. तो वेगळा येणार आहे व्हिडिओ. आता जाता तुमच्या भावाला फॉलो करून जावा अशीच ब्लॉग पाहण्यासाठी. हा ब्लॉग जास्त मोठा होणार नाही गाईज. हे बघा कशा होता आणि हो काय माहीत कोण होता, ह्याला बोललो येतो पण ब्लॉगमध्ये, तो बोलला ठीक आहे येतो. कोल्हापूरचा चिंतामणी गाईज, पुढं आलो तर चौथा गणपती बघा, कोल्हापूरचा चिंतामणी आहे गाईज. बघा मला तर एकदम भारीच वाटलं, एकदम एक नंबर नाही का. तो जात होता कोल्हापूरला निघालेला गाईज. असेल तर लाईक फॉलो कमेंट नक्कीच करा.